पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये गोवंशच्या लगातार 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दिनांक 3/6/2025 रोजी एक कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई चांद हॉटेल गाईडलाईन जवळ करण्यात आली होती. 3 तारखेला सकाळी 8 वाजता आमचे DB पथकाचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की एका पिकअप व्हॅनमध्ये गोवंश हे कत्तलीसाठी मोमीनपुराच्या दिशेने येते आहे गाईडलाईन रस्त्याने. त्यांनी सापळा रचून सदरची गाडी सदर संशयित गाडी जेव्हा ताब्यात घेतली तेव्हा त्यामध्ये त्यांना एकूण 5 गोवंश मिळून आले. 2 मोठ्या गोवंश गाई होत्या आणि 3 लहान बछडे होते. त्या आणि ती पिकअप वाहन असा एकूण 2,80,000चा मुद्देमाल दिनांक 3 जून रोजी जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करून आणि आरोपी त्यामधील स्वप्नील घनश्याम लांबट राहणार मोहपा कळमेश्वर याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे साथीदार समीर आणि नवाब कुरेशी राहणार मोमीनपुरा हे फरार झालेले आहेत. त्यांचा शोध आपण घेतो आहे. आणि त्याशिवाय आज दिनांक 5/6/2025 रोजी सकाळच्या वेळी गोवंशाची कारवाई पोलीस ठाणे तहसीलच्या DB पथकाने केलेली आहे. अन्सार नगर डोबीनगर मोमीनपुरा या एरियामध्ये अयूब कुरेशी असलम कुरेशी याने आपल्या राहत्या घरी कमी जागेमध्ये 12 लहान मोठी जनावरे ज्यामध्ये 8 मोठी गोवंश आणि 4 लहान गोवंश असे अतिशय दाटीवाटीने क्रूरतेने बांधून ठेवल्याचे कत्तलीसाठी आणलेले बांधून ठेवलेले मिळून आले. त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण 1,75,000चा गोवंश आज रेस्क्यू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये 12 गोवंशाचा समावेश आहे. गोवंश रेस्क्यू करून कुठे पाठवण्यात आले आहे काय सांगाल? सदरचे गोवंश जे आम्ही रेस्क्यू करतो ते राम नंदनवार यांची जी गोशाळा आहे तिथे पाठवण्यात आलेला आहे. कोणाच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे काय सांगाल? सदरची कारवाई ही आमचे पोलीस ठाणे तहसीलचे DBचे जे पथक आहे PSI रमीज शेख आणि त्यांचे संपूर्ण टीम ह्या लोकांनी केलेली आहे.